अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण एका नवीन विषयावर चिंतन करणार आहोत. श्रीमद भागवत हा ग्रंथ सगळ्यांचा परिचयाचा आहे. श्रीमद भागवतावरील अनेक सप्ताह आपण ऐकले पण असतील. टी व्हीवरसुद्धा अनेक प्रकारे भागवत चालू असतात. आपण सगळं ते श्रवण करतो, ऐकत असतो आणि अनेक वर्षापासून ही भागवत कथा जनमानसाच्या मनामध्ये एक वेगळं स्थान करून आहे. या श्रीमद भागवताच्या संदर्भातील प्रवचनाची आज आपण सुरुवात करीत आहोत. आपल्या ठिकाणी सर्वांच्याच हृदयामध्ये असणारं भगवंताविषयीचं प्रेम, त्यामुळे या कथेचा प्रारंभ आज आपण करीत आहोत. आषाढ वद्य द्वितीया शके 1944 आजचा दिवस दिनांक 15 जुलै 2022. आषाढ वद्य द्वितीया अजून एका दृष्टीने महत्त्वाची अशी तिथी आहे. आपण तो मागच्या एका प्रवचनामध्ये सुद्धा पाहिलं होतं. आपचंद मठाचे जे शिवराम स्वामी आहेत, त्यांच्या आई म्हणजे अक्काई यांची आज पुण्यतिथी असते. त्यामुळे तो एक योग आहे. त्यांचं नाव अक्काई आहे. त्या अक्काई त्यांच्या घराण्यातील सर्व पुढच्या मठपतींना त्या परंपरेतील पुण्यतिथींचं स्मरण आदल्या दिवशी करून देत होत्या. असा संदर्भ आपल्या श्री दास विश्रामधाम ग्रंथामध्ये दिलेला आहे. त्याच अक्काईंप्रमाणे पुढे असणाऱ्या आपल्या अक्का, ज्यांचं एक पहिलं पुस्तक जे निघालं त्याचं टायटल होतं आमच्या अक्का, म्हणजे आशालता वेलणकर अक्कास्वामी यांची आता जन्मशताब्दी आपण साजरी करीत आहोत. त्यानिमित्ताने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यात प्रमुख पुढाकार जर असेल तर ते दासोहचे संयोजक डॉक्टर विजयरावजी लाड यांचं प्रमुख उत्तेजन त्यासाठी आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अक्कांचे जे शिष्य आहेत, भगिनी आहेत, त्या आपापल्या आठवणी अक्कांच्याबद्दल सांगत असतात. व्हॉट्सॲपवर एक वेगळा ग्रुप आहे अक्कांच्या आठवणी नावाचा. त्या अक्कांच्या प्रतीसुद्धा सादर नमस्कार करतो, वंदन करतो. त्याचप्रमाणे या भागवत कथेचं वेड जे आहे ते मला कसं लागलं हे थोडक्यात सांगतो. खूप मोठा हा प्रवास आहे आपला. आज सुरुवात आहे त्याची. हळूहळू आपण या सगळ्या ग्रंथातील एकूण असणाऱ्या 18,000 श्लोक त्यांचं विवेचन आपण पाहणार आहोत. फार मोठी उडी आपण घेत आहोत, लहान तोंडी मोठा घास म्हटल्याप्रमाणे. पण आपण प्रयत्न करावा. प्रयत्न करत गेलं तर आपल्याला समर्थ प्रेरणा देत राहतील आणि आपल्याला सांगतील त्याप्रमाणे आपण त्याचं विवेचन करूया. सुरुवातीला आपण काही श्लोक म्हणूया श्रीमद भागवताच्या संदर्भातील आणि नंतर मग आपण विवेचन पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. कृष्णं नारायणं वंदे कृष्णं वंदे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वंदे कृष्णं वंदे पृथासुतं. म्हणजे कृष्णं नारायणं वंदे, भगवान श्रीकृष्ण हे स्वतःच नारायण भगवत आहेत. कृष्णं वंदे व्रजप्रियं, व्रज जो आहे, व्रजक्षेत्र जे आहे गोकुळ वृंदावनाच्या भागातलं, त्याचं जे त्या सगळ्या गोकुळातील सर्वांना प्रिय असणारे जे आहे ते कृष्ण आहेत. त्या सगळ्यांचं पण स्मरण केलं, व्रजातल्या सगळ्या व्रजवासियांचं. कृष्णं द्वैपायनं वंदे, द्वैपायन म्हणजे श्री व्यास, वेदव्यास ऋषी, त्यांना वंदन केलं. कृष्णं द्वैपायनं वंदे, हे कृष्ण म्हणजे द्वैपायनम आहेत. आणि त्यानंतर कृष्णं वंदे पृथासुतं, पृथा हे कुंती देवीचं नाव आहे. कुंतीचा सुत म्हणजे कुंतीपुत्र आणि तिचं नाव पृथा म्हणून पृथासुतं. म्हणजे भगवान श्रीकृष्णानं जसं आपण वंदन केलं तेच कृष्णस्वरूप असणारे श्री अर्जुन यांनासुद्धा वंदन केलेलं आहे या पहिल्या श्लोकामध्ये. आणि त्यानंतर या श्रीमद भागवताचा विस्तार किती मोठा आहे तो आपल्या लक्षात येईल. 18,000 श्लोक आहेत. यामध्ये अध्याय 335 आहेत आणि त्यांच्या संपुट जर आपण म्हणतो त्यांच्या मागे आणि पुढे श्रीमद भागवताचं महात्म्य सांगितलेलं आहे. त्याचासुद्धा महात्म्याचंसुद्धा प्रवचन अगोदर सांगून आणि मग कृष्णकथा सुरू होते. त्या पद्मपुराणातील उत्तरखंडातील श्रीमद भागवत महात्म्य हे जे आहे त्याचे 6 अध्याय आहेत. त्या 6 अध्यायापैकी पहिल्या अध्यायापासून आपण आज सुरुवात करणार आहोत. त्या अध्यायाची सुरुवात जी आहे ते 3 श्लोक जे आहेत ते 3 श्लोक पुन्हा म्हणूया आपण.
हळूहळू ते श्लोक आपल्याला पाठसुद्धा होतील. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. म्हणजे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश, या सगळ्या जगाची उत्पत्ती म्हणजे जेव्हा काही नव्हतं तेव्हा या ठिकाणी अहम हे स्फुरण झालं आणि स्फुरण जे आहे तिथूनच या सगळ्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीला सुरुवात झाली. आणि ही सुरुवात करणारे जे आहेत ते भगवान श्रीकृष्ण. त्यानंतर त्यांची स्थिती म्हणजे त्याला पालनपोषण करणं, ते स्थिर राखणं, त्यांचं सगळं योग आणि क्षेम पाहणं हे ज्यांच्यामुळे होतं. आणि त्याचप्रकारे शेवटी या सगळ्या सृष्टीचा विनाश ज्यांच्यामुळे होतो ते भगवान श्रीकृष्ण. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे आणि तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. तापत्रय आपल्याला ते सगळ्यांना माहिती आहेत. श्रीमद भागवत ग्रंथराज दासबोधामध्ये आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे तीनही तापांचं वर्णन आपल्या समर्थ रामदास स्वामींनी 3 समासामध्ये केलेलं आहे. एक ताप जो आपल्या शरीरातूनच आपल्याला तो त्रास होतो, आपल्या शरीरात त्याला कारण आहे, तो आध्यात्मिक. मग आहे आधिभौतिक, म्हणजे शरीराला सोडून ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामुळे झालेला आपल्याला जो त्रास आहे तो, म्हणजे एखादं कुत्रं येऊन आपल्याला चावलं, एखाद्या हिंस्र पशूने आपल्यावर हल्ला केला, हे जे सगळे आहेत ते. आणि आदिदैविक म्हणजे पूर्वजन्मामध्ये आपण केलेली जी काही वाईट कर्म असतील त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला जे भोगावं लागतं ते आदिदैविक. अशा तिन्ही प्रकारच्या तापांचं वर्णन श्रीमद ग्रंथराजामध्ये समर्थांनी 3 समासामध्ये केलेलं आहे. तर या अशा तीनही तापांचा नाश करणारे जे आहेत त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णाची आम्ही स्तुती करतो. या प्रकारे त्या ठिकाणी पहिल्या श्लोकामध्ये वंदन केलेलं आहे. आता दुसरा श्लोक त्या भागवत महात्म्याच्या पहिल्या अध्यायाचा आहे. तो असा आहे. यम प्रव्रजंत अनुपेतमुपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेतु तन्मयता तरोभिनेदू तम सर्वभूत हृदयम मुनी मानतोस्मी. म्हणजे भगवान व्यासांच्या पोटी पुत्राने जन्म घेतला ते शुकदेव आहेत. आणि शुकदेव इतर आपल्या सगळ्यांसारखे अगदी लहानपणी मूल जसं असतं तशा पद्धतीने त्यांचा जन्म झालेला नाही. ते एकदम 16 वर्षाचे आणि उठल्याबरोबर, जन्म झाल्याबरोबर जंगलामध्ये जायला निघाले. मौंजी बंधनसुद्धा झालेलं नव्हतं आणि वैदिक कर्म सगळ्याचा त्याग करून शुकदेव संन्यासा घेण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांचे वडील आपल्या पुत्राच्या विरह दुःखाने व्याकुळ झालेले होते आणि त्यांना बा शुका म्हणून हाक मारली. आणि पुत्रा म्हणून ते जेव्हा हाक मारू लागले त्यावेळी शुकदेवांचं तादात्म्य, एकरूपता सगळ्या जगाशी, सगळ्या चराचराशी झालेले असल्यामुळे त्यांच्या वतीने त्या ठिकाणी असणाऱ्या वृक्षांनी, कारण ते सगळं जंगलच होतं, त्या वृक्षांनी त्या तन्मयतेमुळे शुकदेवांच्या वतीने व्यासांना ओढ दिली. आणि ते म्हणून असा सर्वभूत हृदय स्वरूप, म्हणजे सर्वांच्या अंतरंगामध्ये आपण तो म्हणण्याचा आपला अर्थ म्हणतो म्हणून आपण म्हणतो की सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला आमचा नमस्कार असो. त्याप्रमाणे या शुकदेवांना वडिलांनी जेव्हा हाक मारली तेव्हा त्यांच्या वतीने त्या झाडांनी, वृक्षांनी तन्मयतेमुळे त्यांना ओढ दिली. म्हणजे असे जे सर्वभूत हृदय असणारे शुकमुनींना मी प्रणाम करतो. असा हा दुसरा श्लोक आहे. आणि तिसरा श्लोक जो आहे. नैमिषे सुतमासीन अभिवाद्य महामतीम कथामृतरसास्वाद कुशलश्चौनको ब्रवीत. म्हणजे भगवत कथामृतामध्ये, भागवत कथेचं पान करणाऱ्यामध्ये कुशल असणाऱ्या, सर्वात श्रेष्ठ असे श्रवण करणारे जे मुनिवर होते, ज्यांचं नाव आहे शौनकादी. आणि शौनकादी म्हणजे शौनक ऋषी आणि त्यांच्याबरोबर असणारे हजारो, 84,000 इतके त्यांनी ऋषींचे नावं दिलेले आहेत. त्याचं एक ज्ञानसत्र नैमिषारण्यामध्ये सुरू होतं. आणि त्या सत्रामध्ये शौनकादी ऋषींनी काही प्रश्न विचारले. तेव्हा त्यांच्यासमोर आसनस्थ असणाऱ्या सूतांना नमस्कार करून त्यांनी हे प्रश्न विचारलेले आहेत. आता हे सूतजी कोण? हे म्हणजे रोमहर्षणाचे पुत्र उग्रश्रवा म्हणजेच आपले सूतजी. ही सगळी कथा जी आहे ती या पुराणांमध्ये आहे.
भगवान व्यासाने 17 पुराणे आधी लिहिली, पण 17 पुराणे लिहिल्यानंतरसुद्धा त्यांच्या मनाचा संतोष नव्हता. ते अजूनही दुःखी दिसत होते, कष्टी दिसत होते. आणि भगवान देवर्षी नारदाने त्यांची भेट झाली असताना त्याने त्याचं कारण विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं, आत्तापर्यंत तुम्ही सगळी पुराणं लिहिली, पण भगवंताचं गुणगान, भगवंताच्या लीला यांचं कथन तुमच्याकडून अजून झालेलं नाही, म्हणून ते तुम्ही करावं. आता या वेदव्यासांचा किती मोठा अधिकार होता. त्याने अनेक ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, पुराण, महाभारत अशा अनेक ग्रंथांचं लिखाण त्याने केलं. तरी पण श्रीकृष्णाच्या कथेचं जे कथेची वर रचना ही त्यांच्या हातून अजून झालेली नव्हती, म्हणून ते त्या ठिकाणी दुःखी असलेले आपण पाहतो. या शुकदेवांनी एक एक आपले वेद, 4 वेद जे आहेत, ऋग्वेद जो आहे तो पैल ऋषींना दिला, यजुर्वेद जो आहे तो वैशंपायन ऋषींना दिला, सामवेद जैमिनी ऋषींना दिला आणि अथर्ववेद हा सुमंतू ऋषींना दिला. म्हणजे तेव्हा तुम्ही अभ्यास करा, कारण व्यासोशिष्टम जगत सर्वम, व्यासांच्या इतक्या प्रकारच्या रचना आहेत की त्या एका आयुष्यामध्ये आपण त्यांचा अभ्याससुद्धा करू शकत नाही. नुसतं एक भागवत पुराण जरी म्हटलं तरी आपल्याला 2-4 वर्ष ते फक्त वाचायलाच लागतात. तर आयुष्य आपलं तेव्हा केव्हाच कमी पडणार आहे. आणि पुढे त्याने पुराण आणि महाभारत ही जी रचना केली ती उग्रश्रवा म्हणजे रोमहर्षण जे आहेत त्यांना दिली. आणि रोमहर्षणाचे पुत्र उग्रश्रवा म्हणजे सूतजी यांनी ते सगळं श्रवण केलं, त्याचा अभ्यास केला. आणि हे सगळं कुठे सुरू होतं तर नैमिषारण्यामध्ये. 10 वर्षापूर्वी साधारणतः आम्ही आपल्या सद्गुरू श्री प्रल्हाद महाराजांच्या चरणपादुका घेऊन जेव्हा यात्रा केली, जवळपास 20-22 दिवसाची यात्रा झाली, त्यावेळेस आमचा एक मुक्काम या नैमिषारण्यामध्ये होता. याच नैमिषारण्यामध्ये पुढे आपले ब्रह्मचैतन्य गोंदलीकर महाराज यांनी सुद्धा साधना केलेली आहे. ते ठिकाण त्या ठिकाणी आहे, तिथे पण आम्ही गेलो होतो. या नैमिषारण्यामध्ये हे आख्यान त्या ठिकाणी सुरू होतं. जेव्हा ते प्रश्न विचारले शौनकादी ऋषींनी सूतजींना, त्यावेळेस जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा तिथले जे पुजारी होते, ब्राह्मण होते, त्यांना मग प्रश्न विचारला की हे कुठे बसले होते हे सगळे 84,000 ऋषी. तेव्हा त्यांनी मागच्या बाजूला जेवढे मोठे जागा दाखवली, जेवढं मोठं अरण्य होतं, या सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी हे बसलेलं होते. आणि या ठिकाणीच ही कथा सूतजींनी आपल्या शौनकादी ऋषींना सांगितलेली आहे असं त्याने आम्हाला सांगितलं होतं. तसं आपण आता पाहिलं तर सत्य, त्रेता, द्वापार आणि कली, त्यामध्ये सत्ययुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन म्हणजे ध्यान आणि वैराग्य हे प्रमुख होते. त्रेतायुगामध्ये यज्ञाधिक कर्म केली जायची आणि त्याने भगवंताची प्राप्ती होत होती. द्वापर युगामध्ये षोडशोपचार विधी, भगवंताचं पूजन षोडशोपचार विधीने करणे हे द्वापार युगाचं प्रमुख लक्षण होतं. आणि कलियुग जे आहे ते आता सांप्रत जे चालू आहे ते कलियुग आहे. ते त्यामध्ये भगवंताची प्राप्ती व्हायची असेल तर प्रमुख साधन हे भक्ती आहे. म्हणून त्या भक्तीच्या उन्नतीसाठी, भक्तीला आपल्या सर्वांच्या हृदयात स्थिर करण्यासाठी नारदांनी ही कथा किंवा हे जे आख्यान आहे श्रीमद भागवताचं ते लिहिण्यासाठी प्रेरणा दिली श्री वेदव्यासांना. आणि मग पुढे पुढे आपण पाहतो व्यासांचे पुत्र शुकदेव यांनी ती परीक्षितीला सांगितली. आता हे परीक्षित महाराज कोण होते तर पुन्हा पांडवांच्या मध्ये येऊ आपण. अर्जुना आणि सुभद्रा यांचे पुत्र असे अभिमन्यू, आणि अभिमन्यू आणि उत्तरा यांच्या पोटी जन्म झालेले परीक्षिती राजा. परीक्षिती राजांनी अनेक प्रश्न जेव्हा त्यांना समजलं की आपलं जे आयुष्य आहे ते आता फक्त 7च दिवसाचं राहिलेलं आहे, तेव्हा सर्व आपल्या संसाराचा, सर्व राजेपदाचा, राज्याचा त्याग करून ते नदीकाठी जेव्हा निघाले तेव्हा शुकदेवाची त्या ठिकाणी अनायासे भेट झाली आणि शुकदेवाने परीक्षित राजाला भागवत सांगितलं. श्रीकृष्ण जेव्हा स्वधामाला गेले त्यावेळेस ती कथा आहे. त्यामध्ये ते म्हणतात की ते स्वधामाला जात असताना त्या ठिकाणी उद्धवाने त्यांना एक प्रश्न विचारला आणि त्यामध्ये ते म्हणतात स्वकीयम यद भवेत तेजस तच्च भागवते दधात निरोधाय प्रविष्टोयम श्रीमद्भागवतार्णवम. म्हणजे आता आपण या ठिकाणी देह ठेवणार आहात, तो प्रसंग आपल्याला सगळं माहिती आहे. व्याधाने तो बाण मारला, भगवंताचा तो पाहायला लागला आणि भगवंत आता म्हणजे स्वतः ठरवून आपल्या या सगळ्या संसाराचा त्याग करण्यासाठी, भगवद्धामासाठी जाण्यासाठी ते निघाले असताना उद्धवाने प्रश्न विचारला की आता आम्ही कोणाच्या आश्रयावर राहावं.
त्यावेळेस तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद्भागवतार्णवम. तेव्हा भगवंतांमधली ज्योत जी आहे ते या श्रीमद्भागवत या ग्रंथामध्ये प्रविष्ट झालेली आहे. एकनाथ महाराजांनी जी आरती केलेली आहे त्यामध्ये ते सांगितले की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मनपूर्ण. ही जी आरती आहे ती आजपासून या भागवत कथेच्या शेवटी आपण दरवेळेस म्हणणार आहोत. आपण आपल्या पद्धतीने दरवेळेस कल्याणकारी रामराया ही आरती म्हणतो, पण त्याऐवजी आता आपण या श्रीमद भागवताच्या प्रवचन मालिकेमध्ये ही एकनाथ महाराजांनी केलेली आरती म्हणणार आहोत. असे या सगळ्या गोष्टींची सुरुवात जी आहे या श्रीकृष्णाने जेव्हा स्वधामाला गमन केलं, म्हणजे जेव्हा खऱ्या अर्थाने कलियुगाची वर्ष सुरू झाली, त्यानंतर 30 वर्षांनी, म्हणजे ही सगळी कथा 30 वर्षांनी भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध नवमी ते शुद्ध म्हणजे पौर्णिमा, नवमी ते पौर्णिमा या काळामध्ये शुकदेवाने परीक्षिती राजाला ही सांगितली. आणि त्यावेळेस अनेक जण त्या ठिकाणी उपस्थित होते. हे सूतजी ते सुद्धा त्या ठिकाणी होते. त्यानंतर म्हणजे 30 वर्ष झाल्यानंतर आणि कलियुगाचे 230 वर्ष झाल्यानंतर आषाढ शुद्ध नवमी ते पौर्णिमा यामध्ये श्री गोकर्णाने आपले बंधू धुंधुकारी यांच्यासाठी गोकर्णाने ही कथा सांगितली. आणि त्यावेळेस या कथेच्या समाप्तीनंतर धुंधुकारीचा उद्धार झाला. पण इतर जे श्रवणाला बसलेले होते त्यापैकी सगळ्यांनी म्हटलं की फक्त धुंधुकारीचाच त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे आणि आमचा उद्धार काही झाला नाही. तेव्हा गोकर्णाने पुन्हा श्रावण महिन्यामध्ये हीच कथा पुन्हा केली आणि त्यावेळे अनेक विमान त्या ठिकाणी आले आणि त्या सगळ्या श्रोत्यांना भगवद्धामाला घेऊन गेलेले आहेत. हा कथा आहे त्यामध्ये. म्हणजे गोकर्ण आणि धुंधकारी यांची कथा जी आहे ती आषाढ आणि श्रावण अशा 2 महिन्यामध्ये झालेली आहे, 2दा झाली. त्याच श्रीकृष्णाच्या स्वधामगमनानंतर 260 वर्ष जेव्हा झाली त्यावेळी कार्तिक महिन्यामध्ये, कार्तिक शुद्ध नवमी ते पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, त्यावेळेस सनकादिक ऋषींनी देवर्षी नारदांना ही कथा सांगितली. हे मुख्यत्वे असे 3 जे आहेत भागवत कथा सांगणारे, शुकदेव आणि परीक्षितीसाठी, गोकर्णाने धुंधकारीसाठी आणि गोकर्णाने इतर सगळ्या श्रोत्यांसाठी पुन्हा एकदा, आणि त्यानंतर सनकादिक ऋषींनी देवर्षी नारदांसाठी ही कथा सांगितलेली आहे. आता आपल्याला अजून काही गोष्टी यामधल्या पाहायच्या आहेत. त्या म्हणजे हे भागवत महात्म्य जे आहे ते पद्मपुराणातील उत्तरखंडामधले आहे. या भागवत महात्म्याचे 6 अध्याय आहेत. ते 6 अध्याय आपल्याला एकानंतर एक पाहायचे आहेत. आता आपण आज सुरुवात करत आहोत तर ती पहिल्या अध्यायाची, म्हणजे ज्यामध्ये देवर्षी नारदांची भक्तीशी भेट झाली. नारदांची भक्तीशी भेट झाली. भक्ती ही जी आहे ती एका स्त्री रूपामध्ये तरुण अशी स्त्री आहे आणि तिच्या जवळ 2 वृद्ध पुरुष असे तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले आहेत आणि ते म्हणजे ज्ञान आणि वैराग्य. ही कथा आपण पुढे पाहणार आहोत. तर देवर्षी नारदांची भक्तीशी भेट ही पहिला अध्याय आहे. त्यानंतरचा अध्याय म्हणजे त्या भक्तिदेवींनी नारदांची भेट झाल्यानंतर ती म्हणते की असं तुमच्यासारख्या देवर्षींची भेट अशी सहजासहजी होत नसते आणि ज्या अर्थी तुमची माझी भेट झाली आहे त्या अर्थी माझ्या कष्टाचं निवारण आता तुमच्या हातून नक्कीच होणार असं मला वाटतं. आणि म्हणून तिने आपलं सगळं जे काही कथानक आहे ते सगळं त्यांना सांगितलं. आणि तेव्हा नारदाने सांगितलं की मी यासाठी अगदी चांगल्या प्रकारे प्रयत्न करेन आणि ही भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्य हे सर्वांच्या हृदयामध्ये पुन्हा पुनर्स्थापित करेल, हे माझं वचन आहे. असा एक अध्याय, दुसरा अध्याय आहे. त्यानंतर येतो तो भक्तीच्या कष्टांची निवृत्ती. आता हे स्थित करण्यासाठी काय काय करावं लागेल, ते कष्ट कसे निवृत्त होतील यासाठीचा उहापोह हा 3ऱ्या अध्यायामध्ये दिलेला आहे. 4थ्या अध्यायामध्ये आता गोकर्णाचं आख्यान सांगितलेलं आहे. तुंगभद्रा नदीकाठी आत्मदेव आहेत, त्यांची पत्नी आहे धुंधुकारी, तिचा एक पुत्र धुंदुली आहे, मुलगा जो आहे तो धुंधुकारी आहे आणि दुसरा पुत्र जो गायीपासून झालेला होता तो गोकर्ण आहे. मग त्या धुंधुकारीला प्रेतयोनी कशी प्राप्त झाली, त्यातून त्या धुंधुकारीचा उद्धार कसा झाला, या गोष्टी आपल्याला 5व्या अध्यायामध्ये पाहायच्या आहेत. आणि त्यानंतर 6वा अध्याय जो आहे भागवत महात्म्याचा, त्यामध्ये सप्ताह यज्ञाचा विधी, म्हणजे श्रीमद भागवत कथा सप्ताह करायचा असेल
तर तो कशा प्रकारे करावा, त्याचा मुहूर्त कसा ठरवावा, यासाठीचं सगळं कथानक जे आहे ते सगळे म्हणजे काय म्हणतात भगवंताचे आदेशच आहे याप्रमाणे की अशा अशा ठिकाणी तुम्ही कथा करावी. आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष हे 6 महिने श्रीमद भागवत कथेसाठी उत्तम असे सांगितलेले आहेत. आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष. आता आपण पाहतो की या महिन्यामध्ये, या 6 महिन्यामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन अनेक ठिकाणी होत असतं. आणि आता आपल्या सुदैवाने विज्ञानाच्या प्रगतीने आपण कुठेही भागवत कथा झाली तर त्याचं श्रवण आपण सहजपणे आपल्या टी व्हीद्वारे करू शकतो. तर असं हे श्रीमद भागवताचे कथानक आपल्याला आता आजपासून पाहायचं आहे. ते आता किती दिवस चालेल, किती शुक्रवार चालेल हे काही सांगता येत नाही. पण आपण आपला प्रयत्न करूया आणि या 18,000 श्लोकांमधले जे काही आपल्याकडनं होतील तसे श्लोक त्याचं विवेचन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे आता या कथेला मी सुरुवात करतो, पण तत्पूर्वी ही कथा किंवा या भागवताचं प्रेम माझ्या ठिकाणी कसं निर्माण झालं आमच्या घरामध्ये याचं थोडंसं विवेचन करतो आणि मग मुख्य प्रवचनाला आपण सुरुवात करूया. 1983चा काळ आहे. 83मध्ये जवळपास 79मध्ये आपले स्वर्गीय श्री द्वावा केळकर अप्पासाहेब यांनी हा पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम सुरू केला आणि त्यानंतर 4-5 वर्षामध्ये 82-83मध्ये सर्वप्रथम माझ्या पत्नीने सौ शीला रत्नाळेकर हिने या पदामध्ये प्रवेश घेतला. 1 वर्ष तिचा प्रवेश झाला असेल तेव्हा मला असं वाटत होतं की यामध्ये सगळ्या महिलाच आहेत, हे सगळा बायकांचाच उपक्रम आहे. त्यामुळे मी नुसतं दुरून हे सगळं पाहत होतो, ऑब्झर्व करत होतो. पण त्या सगळ्या उपक्रमामध्ये असणारी शिस्त, एखादा कार्यक्रम वेळेवर सुरू व्हायचा म्हणजे 5 वाजता सुरू व्हायचा आणि 6 वाजता संपायचा, म्हणजे बरोबर तो 6 वाजताच संपायचा. ही जी शिस्त आहे, वक्तशीरपणा जो आहे, तो पाहून मी सुद्धा त्यामध्ये प्रवेश घेतला, तो 1984मध्ये. आणि त्यावेळेस पुढे 1992मधली गोष्ट आहे की या अकोला विभाग जो आहे तो पूर्वी अकोला, अमरावती, नागपूर या सगळ्यांसाठी एकच विभाग होता. तत्पूर्वी हा विभाग भुसावळकडे दिलेला होता. पण आपले आदरणीय श्री वसंतरावजी गाडगीळ तात्यासाहेब यांनी त्या अकोला विभागाचं कार्य इथे सुरू केलं 88-89मध्ये आणि नंतर 93मध्ये ते कार्य माझ्याकडे आलं आणि मग अकोला विभाग वेगळा झाला आणि तात्यासाहेब हे नागपूरला गेले आणि लीलाताई काकू या आणि वसंतराव गाडगे तात्यासाहेब हे त्या ठिकाणी पुढे पदाचं कार्य करू लागले. त्या दरम्यान आता पदा केंद्र संचालक म्हणून 1993मध्ये मी जेव्हा झालो त्यानंतर आता आमची भेट झाली, ती अक्कांची भेट झाली. परमपूज्य आशाताई वेलणकर अक्का ज्या आहेत त्यासुद्धा अंबरनाथ येथे पदाचं केंद्र संचालक म्हणून काम करत होत्या. तत्पूर्वी आमच्या घरामध्ये माझे वडील श्री व्यंकटराव रंगराव रत्नाळीकर ते जवळपास 86-87 वर्षी गेले. पण त्यांच्या वृद्धापकाळामध्ये आमच्या घरामध्ये मी जसं पाहिलं तसं ते श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे, जो मूळ श्रीधरी टीका जी आहे ती आमच्याकडे होती. खूप मोठा असा ग्रंथ आहे तो श्रीधरी टीका. आणि हे श्रीधर म्हणजे आपले रंगनाथ महाराज निगडीकर जे आहेत त्यांचे पुतणे आहेत. त्यांनी अनेक ग्रंथाच्या रचना केल्या. त्या श्रीधराने लिहिलेली टीका ही श्रीमद भागवतावरील प्रमुख टीका अशी मानली जाते. तर माझे वडील, त्यांना आम्ही अण्णा म्हणतो, तर त्यांनी हे पूर्ण श्रीमद भागवत 2 वेळेस हाताने गिरवलेलं आहे. हस्तलिखित त्यांनी तयार केलं. प्रत्येक भागवतातला श्लोक लिहायचा आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायचं. अशा प्रकारे 18,000 श्लोकांचं लिखाण त्यांच्याकडून त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये देह ठेवण्यापूर्वी जवळपास 2दा झालं आणि त्यांनी तो पूर्ण ग्रंथ सन्मानपूर्वक ब्राह्मणाला तो दान दिलेला होता. हे आम्ही सगळं पाहत होतो. पण त्यांनी तो भागवताचा आनंद, श्रीमद भागवताच्या अभ्यासाचा आनंद हा आपल्यापुरत्या ठेवला आणि ते फक्त म्हणायचे की मी जे करत आहे त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि ते गावाला जायचे, म्हणजे आम्ही तीन भाऊ, ते दुसऱ्या भावाकडे जायचं, तिथून मोठ्या भावाकडे जायचं, त्यावेळेस हा ग्रंथ बरोबर घेऊन जायचे. तेव्हा आम्ही त्यांना म्हणत होतो, अण्णा एवढं मोठं भागवत तुम्ही घेऊन चाललात, पण ते पुन्हा शेवटी माझ्याकडे आलं पाहिजे. ते म्हणायचे तुम्ही काही काळजी करू नका, हे भागवत मी पुन्हा तुमच्याकडेच आणून ठेवणार आहे. ते 1992मध्ये गेले. तत्पूर्वी त्यांनी ते एवढं मोठं भागवत आमच्या घरी आणून ठेवलं. तेव्हापासून आमचा हळूहळू त्या भागवताचा वाचनाचा कार्यक्रम सुरू झाला. रोज नित्य वाचन करायचं, एक अध्याय संस्कृतमध्ये होतं आणि मराठीमध्ये होतं, असं ते वाचायला सुरुवात झाली.
त्या दरम्यान पदा केंद्र संचालक झाल्यामुळे परमपूज्य अक्कांची भेट अनेक ठिकाणी झाली पदाच्या उपक्रमातून आणि अक्कांचा संपर्क सुरू झाला. अक्कांच्या भागवत कथेच्या वेळेस अकोल्यामध्ये असताना, नागपूरमध्ये असताना बऱ्याचदा तो योग आला. त्यावेळेस मी नोकरीमध्ये होतो म्हणून माझ्याऐवजीही जायचे त्यावेळेस. तेव्हा थोडी तब्येत चांगली होती तिची आणि मग एके दिवशी अक्काने प्रेरणा दिली. अक्का म्हणाल्या, एवढं सगळं तू नोट्स लिहून घेते, वहीवर लिहिते, पण त्याचा उपयोग काय म्हणे, तू सांगणार का भागवत? तेव्हा तिने सांगितलं की हो, मी भागवत सांगणार. आता हे जेव्हा सांगितलं तोपर्यंत तिला संधिवात झालेला होता. त्यामुळे त्या भागवताची तयारी अक्काने सांगितलं, आता पुढच्या वर्षी गोकुळाष्टमीला तू ये आमच्याकडे भागवत सांगायला प्रतिपदेपासून. त्याप्रमाणे ती तयारी सुरू झाली. पण ती तयारी सुरू असताना तिला हातामध्ये ग्रंथ घेऊन वाचता येत नव्हतं. झोपूनच ती एक एक पान घेऊन ती वाचत होती. मी हळूहळू ते पान तिच्याकडे सरकवायचं आणि तिने तो अभ्यास सुरू केला. आता तिच्या भागवतासाठी आम्ही जेव्हा अंबरनाथला गेलो तेव्हा मी अक्कांना असं म्हटलं की अक्का, तुम्ही सगळ्या महिलांनाच भागवत सांगण्यासाठी प्रेरणा देत आहात, तर पुरुषांनी भागवत करू नये का, असा मी त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा ते अक्का म्हणाल्या, मग तुम्ही करता का दादा? अक्का जे आहे सगळ्या पुरुषांना दादा म्हणायचं. तर अक्काने मग मला सांगितलं की ठीक आहे, आता पुढच्या वर्षी गोकुळाष्टमीला तुम्ही भागवत कथा करा. आता भागवताचा विस्तार 18,000 श्लोक यामधलं काहीच माहीत नव्हतं आणि तिकडे नोकरीमध्ये होतो. नोकरीचं अनेक कामं असायची. त्यामधून वेळ काढून कसा तरी अभ्यास चांगल्या प्रकारे केला आणि श्रीमद भागवत याचं एक सप्ताह पहिला अंबरनाथला जसा हिचा झाला तसाच माझाही झाला. त्यावेळेस आमचं वाचन जे होतं फक्त गुरुचरित्राचे अध्याय सगळे दर वेळेस सप्ताहाने मी वाचन करत होतो आणि अनेक सप्ताहाचे 70-80 तरी सप्ताह झाले असतील. आणि त्याचा उपयोग आणि नंतर अकोल्यामध्ये आल्यानंतर इथल्या त्या गजानन महाराज मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी आणि हरिपाठावरची प्रवचन झाली. त्या सगळ्यांचा उपयोग या मला भागवत कथा सांगण्यासाठी झाल्या. आता वडील गेल्यानंतर हे भागवत घरामध्ये आलं. अक्कांच्या संपर्कात आल्यामुळे भागवताची गोडी लागली. टी व्हीवरील अनेक सप्ताह ऐकण्यात आले आणि मग हळूहळू इच्छा होऊ लागली की आपणही आता भागवत सांगावं. अक्कांच्याकडचं एक भागवत झालं. नंतर इथे मुकुंद मंदिरात एक भागवत झालं आणि मग रोज आता ती सवयच पडली की रोज एक अध्याय संस्कृतमधला वाचायचा आणि त्याचं विवेचन मराठीमधलं वाचायचं. असं करता करता निदान 4-5 वेळेस तरी श्रीमद भागवत वाचून झालं. आणि आता अक्कांची जन्मशताब्दी आहे आणि त्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण काहीतरी करावं, आपल्याकडून काहीतरी योगदान हे अक्कांच्या चरणी जावं आणि असा योग आणायचा आला. आणि त्याचबरोबर आपले नारायणराव अलकरी, त्यांच्या त्या पत्नी काय पटकन नाव येत नाही माझ्या डोक्यामध्ये, अलकरी वहिनी समिधा, हां बरोबर, समिधा वहिनी यांनी सुद्धा म्हटलं की काकांचं भागवत झालं तर आम्हाला सगळ्यांनाच ऐकत येईल. आणि मग त्याचा आधार घेऊन या भागवताला आपण आज सुरुवात करीत आहोत. श्रीमद भागवत ग्रंथ जो आपण अनेक वक्त्यांकडून अनेक वेळास ऐकलेला असेल. त्यामध्ये प्रमुख जे आहेत मृदुल कृष्ण शास्त्री, त्याच्यानंतर देवकीनंदन ठाकूर, त्यानंतर आपले कृष्णचंद्र ठाकूर या सगळ्यांच्याकडून आणि आपले श्री गोविंद देवगिरी महाराज म्हणजे आपले किशोरजी व्यास आणि अशा प्रकारच्या अनेक भागवत कथांमधून या भागवताची गोडी निर्माण झाली. आणि असं म्हणलेलं आहे भागवताच्या महात्म्यामध्ये आणि त्या ग्रंथामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की रोज नित्य भागवताचं वाचन आपण जर केलं आपल्या घरामध्ये तर ते अगदी पुण्याचं तीर्थक्षेत्रच तयार होईल. त्याप्रमाणे रोजच्या पूजेमध्ये श्रीमद भागवताचा एक तरी श्लोक आपण म्हणला पाहिजे असं म्हणून काही श्लोक पाठ करायला सुरुवात केली. आणि त्यामधला एक श्लोक जो मी नित्यपूजेमध्ये म्हणतो आणि केव्हाही म्हणतो तो म्हणजे नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. स्कंद पहिला अध्याय 2 श्लोक 4. म्हणजे नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं म्हणजे नर आणि नारायण रूपामध्ये असणाऱ्या नरनारायण ऋषींना जे पुरुषश्रेष्ठ आहेत त्यांना या ठिकाणी वंदन केलेलं आहे. श्री सरस्वती देवीला वंदन केलेलं आहे. देवीं सरस्वतीं व्यासं भगवान व्यासांना सुद्धा वंदन केलेलं आहे. ततो जयमुदीरयेत्. आणि ते करून मी या श्रीमद भागवताचे पठण करत आहे, त्याचं वाचन करत आहे, श्रवण करत आहे. अशा प्रकारचा तो श्लोक जो आहे त्याचासुद्धा रोज उच्चार होतो.
श्लोकार्धम म्हणजे पूर्ण श्लोक जरी नाही झाला, त्याचं एक चरण जरी झालं, त्यातले काही शब्द जरी झाले, तरी आपल्या तापत्रयाचा विनाश जो आहे तो सहजपणे होणार आहे. अशा या श्रीमद भागवताच्या सुरुवातीला असणारं श्रीमद भागवत महात्म्य जे पद्मपुराणातील उत्तरखंडामध्ये आहे, त्याची आपण आता सुरुवात करीत आहोत. देवर्षी नारदांची भक्तीची भेट ही कशी झाली, हे जवळपास 80 श्लोकामध्ये या ठिकाणी व्यासाने विस्तार केलेला आहे. ते पहिला श्लोक आपण आज पाहूया. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. हा पहिला श्लोक म्हणजे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार ज्यांच्यामुळे होते, तसेच आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक असे तीनही ताप जे नाहीसे करतात, त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णाची आम्ही स्तुती करतो. आणि आपण नेहमीच म्हणतो, कृष्णं वंदे जगद्गुरुं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. अशा भगवान श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो, कारण त्यांच्यामुळे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय, विनाश होत असतो. समर्थांनी जे पत्र पाठवलं, ते वासुदेव गोसावींनी नेऊन दिलं आणि शिवाजी महाराजांच्याकडे ते पत्र गेलं. त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा उल्लेख येतो. आपल्याला ते पत्र माहिती आहे. विवेके करावे कार्यसाधन, जाणार नर्तून हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहाटूचे लय, चालू नये असन मार्गी सत्यता बाळल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी दास महात्म्य वाढवी. रजनीनाथ आणि दिनकर नित्य करती संचार, घालिताते येरधार दाबिले भ्रमण जगदीशे. रजनीनाथ आणि दिनकर, तर यांना कोण प्रेरणा देतं की रोज सूर्य उगवतो, संध्याकाळी तो मावळतो, मग चंद्र येतो, रात्रभर चंद्राचं चांदणं आपल्याला मनाला आनंद देऊन जातं. या सगळ्यांना प्रेरणा देणारं कोण आहे? कालपर्यंत असणाऱ्या कळीचं एका सुंदर फुलामध्ये रूपांतर करणारं ती कोणती शक्ती आहे? आमचे माहूरकर काका या ठिकाणी आहेत, देशमुख काका आहेत. हे सगळे बॉटनी, हॉर्टिकल्चर या विषयाचे प्राध्यापक होते. यांच्या दृष्टीने सीड टेक्नॉलॉजी, सीड बायोलॉजी म्हणून अनेक विषय आमच्या कृषी खात्यामध्ये, कृषी शिक्षणामध्ये असतात. ते त्या पद्धतीने त्यांचं सगळं विस्तार करतील. पण ह्या कळीचं रूपांतर करणं आणि ते कोणत्या क्षणी झालं हे अजूनही कोणाला सांगता येत नाही. उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तुळशी आता पाऊस पडल्यानंतर चांगल्या प्रकारे वाढत जातात. तर हे जे घटना या जगामध्ये घडत आहेत, त्यांच्या मागे कोण आहे असं जर आपण विचार केला तर लक्षात घ्या. पिंपळाचं झाड असतं, ते पिंपळाचं झाड कसं की घरावर, जुन्या घरावर तर असतंच, पण नवीन नवीन घर बांधलं तरी त्यावरसुद्धा पिंपळाचं झाड उगवतं कुठेतरी भिंतीवर. ते उगवण्यासाठी ती शक्ती कोण देतं, ते कसं वाढतं असा विचार केला तर त्या ठिकाणी जेव्हा आपण विचार करण्याची शक्तीसुद्धा आपली कमी पडते, त्या ठिकाणी श्रद्धेने आपण नमस्कार करणं हेच एक आपल्या हातात आहे. आणि यानंतर विनाश जो आहे तो सुद्धा, आणि ज्याने चोच दिली तो सुद्धा मला दाणा देणार आहे. त्यामुळे ज्याने जन्म दिलं तोच मला आता पुढचं माझं रक्षण करणार आहे. हा भाव साधकाच्या मनामध्ये असला तर मग तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, हे श्रीकृष्णाच्या अशा चरणाशी आम्ही नमन करतो. कारण तापत्रयाचा विनाश जो आहे तो या ठिकाणी होणार आहे. त्रिविध तापाची झाली बोलवणं, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. अनेक ग्रंथामध्ये अनेक संतांनी अनेक प्रकारे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता पुढे जे आहेत ते नमन कोणाला पहिल्यांदा नमन झालं ते भगवान श्रीकृष्णांना झालं. पुढच्या श्लोकामधलं नमन जे आहे, यम प्रवृजंत उपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेतु तन्मयता तर्वो विनेदू तम सर्वभूत हृदयम मुनी मानतोस्मी. मगाशीच आपण पाहिल्याप्रमाणे वडील जे आहेत ते आपल्या पुत्राला, जो आता लौकिक आणि वैदिक सर्व कर्म सोडून जंगलामध्ये जात आहेत, त्या शुकदेवांना ते संन्यास घेण्यासाठी जात आहेत आणि वडील त्या पुत्राच्या प्रेमाने त्यांना हाक मारतात. तेव्हा त्यांच्या वतीने जो सर्व चराचरामध्ये भरलेला आहे तो तेच शुकमुनी, त्या वृक्ष जे आहे ते शुकमुनींच्या वतीने त्यांना देतात, त्यांना ते सांगतात.
तर हे जसं आहे की सगळं चराचरामध्ये म्हणजे आपण जसं हरिपाठामध्ये आता आपले मावरकर काका सांगत आहेत, भरला घनदाट हरी दिसे. आता हा कोणाला दिसतो भरलेला, घनदाट भरलेला असा हरी कोणाला दिसतो? ज्यांच्या ठिकाणी ती शक्ती आहे, ज्यांच्या ठिकाणी ते नेत्र आहेत, दिव्य नेत्र आहेत, दिव्य चक्षु आहेत, त्यांनाच भगवंत चराचरामध्ये आहे हे दिसतं. पण आपल्याला ते दिसत नाही. त्याचं कारण असं की आपल्यामध्ये काय म्हणतात त्याला एक भाव आहे की माझा देह, मी पाहणारा, मी ऐकणारा, म्हणजे हा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताचं दर्शन होणार नाही. मावळीत जगदा भासू नवल उदेला चंडेशू, अशा प्रकारे आपल्या चांगदेव पासष्टीमध्ये ओवींची सुरुवातच अशी आहे की जो लपाला तव तव भासे, म्हणजे जो लपला पण त्याचा भास होतो अनेकच या चराचरामधून, आणि त्याला पाहायला गेलं तर ही चराचर सृष्टी सगळी नाहीशी होते. म्हणजे जोपर्यंत हे दृश्य माझ्यासमोर आहे तोपर्यंत त्याच्या पलीकडे असणारा भगवंत मला दिसणार नाही. पण त्या भगवंताला पाहण्याची शक्ती जेव्हा माझ्या साधनेने माझ्यामध्ये येईल तेव्हा तोच भगवंत या निरनिळ्या रूपाने माझ्यासमोर आहे असा भाव साधकाच्या मनात येईल. आणि संतांच्या ठिकाणी हाच भाव असतो. आणि म्हणून संत असं म्हणतात, समर्थ आपल्याला सांगतात, संत कसे असतात की कामी निकामी लोका बरे पाहे. हा आपल्या कामाचा आहे म्हणून तो मला जवळचा आहे, आणि हा माझं काम टाळतो म्हणून तो मला दूरचा आहे, असं त्यांच्या ठिकाणी भेदभाव नसतो. ते सगळ्यांवर एकाच प्रकारे आपल्या कृपेचा वर्षाव करीत असतात. आता वर्षाव म्हटलं की आता पावसाचे दिवस आहेत, कितीतरी मोठा पाऊस आज झालेला आहे, आता होत आहे, यावर्षी होत आहे. त्यामुळे तो भेदभाव त्या पावसाच्या ठिकाणी, त्या पर्जन्याच्या ठिकाणी, त्या भगवंताच्या ठिकाणी नाही. त्याची कृपा सर्वांच्या ठिकाणी एकसारखीच असते. सगळ्यांच्या अंतरात्म्यामध्ये तोच भगवंत आहे, पण तोच भगवंत कुठे चांगल्या प्रकारे प्रगट होतो, कुठे चांगल्या प्रकारे प्रगट होत नाही. ज्या ठिकाणी त्याचं प्रगटीकरण हे कमी झालेलं असतं त्या ठिकाणी माया आणि मोह हे आपल्याला दिसून येतात. म्हणून त्या माया मोहापासून निवृत्त करणे हे जे आहे त्याच्यासाठी जो उपाय आहे तो आम्हाला सांगा, असं या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये सूतजींना प्रश्न विचारते शौनकादी ऋषी. म्हणून ते म्हणतात, नैमिषे सूतमासीन अभिवाद्य महामतीम कथामृत रसास्वाद कुशलम शौनको ब्रवीत. शौनकाने त्या आसनावर बसलेल्या सूतजींना प्रश्न विचारला, आणि मग शौनको उवाच अज्ञानध्वांतसिद्धिध्वंस कोटिसूर्यसमप्रभ सूताख्या ही कथासारम मम कर्ण रसायनम. म्हणजे कानाला अमृत समन असणारी ही सारभूत अशी श्रीमद भागवताची कथा जी आहे मी तुम्हाला सांगतो, असं ते म्हणतात. आणि पुन्हा प्रश्न असं विचारतात की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे 3 शब्द फार महत्त्वाचे आहेत श्रीमद भागवताच्या संदर्भामध्ये. भक्ती ही माता आहे आणि ज्ञान वैराग्य हे तिचे पुत्र आहेत. आता आपल्या ठिकाणची जर भक्ती क्षीण झाली, मनामधल्या भक्तीला तेवढं आपण प्रगट होऊ दिलं नाही, कारण काय, ते विषयांच्या धावेमुळे भक्ती ज्या ठिकाणी कमी असते त्या ठिकाणी ज्ञानही नसणार आहे आणि वैराग्य तर असणारच नाही. त्यामुळे ते ज्ञान आणि वैराग्य हे क्षीण झालेले आहेत. या कथेमध्ये जसं दिलं ते म्हणजे असं दिसतेच असे पडून आहेत. आणि भक्ती ही माता आहे. आता आई खरं म्हणजे मोठी असायला पाहिजे आणि मुलं हे तरुण असायला पाहिजे. पण या श्रीमद भागवत कथेमध्ये आपल्याला आता पुढे दिसणार आहे आपल्याला या अध्यायात आणि पूर्ण भागवतामध्ये की भक्ती ही क्षीण झालेली आहे, आणि म्हणून ज्ञान वैराग्य हे सुद्धा तेवढे प्रखर नाहीत. त्यामुळे माणसाच्या ठिकाणी विवेकाचा उदय, विवेक म्हणजे हे चांगलं आहे, हे चांगलं नाही, हे वाईट आहे, याचा त्याग केला पाहिजे, चांगल्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार या विवेकामुळे होतो. त्यामुळे विवेक कशामुळे वृद्धिंगत होतो असा प्रश्न या ठिकाणी शौनकादी ऋषींनी विचारलेला आहे. माया मोह यापासून आपण कसे मुक्त होऊ? इह घोरे कलो प्रायो जीवश्चात सुरताम गता क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणम. म्हणजे मनुष्य प्राणीसुद्धा आसुरी स्वभावाचे असतात. सगळेच माणसं सगळे चांगल्या स्वभावाचे असतील असं नाही, पण जे त्रिविध तापाने पोळलेले आहेत त्या जीवांना शुद्ध अशी दैवी संपत्ती प्राप्त होण्यासाठी सर्वश्रेष्ठ उपाय कोणता आहे तो तुम्ही आम्हाला सांगा. आणि असं शाश्वत साधन सांगा की ज्या योगे आमचे अधिकाधिक कल्याण होईल, जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल. अशा श्रीकृष्णांची प्राप्ती कशामुळे होईल? कृष्णप्राप्तिकरम शाश्वत साधनम वदाधुना. म्हणजे कृष्णप्राप्तीचं खरं साधन जे आहे
ते काय आहे, श्रेय काय आणि प्रेय काय. माणूस आपला प्रेय म्हणजे मला जे आवडतं तेच मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये शाश्वत सुखाची अपेक्षा करतो. हेच या नरदेहातलं दुःख आहे. पण जेथे भगवंत आहे त्याची प्राप्ती मला व्हावी आणि त्यासाठी हे बाकी संसारातले जे गौण गोष्टी आहेत त्याचा मी त्याग केला पाहिजे हे आपल्याला समजत नाही. आणि ते समजावं म्हणून अशा श्रीमद भागवताच्या कथा ज्या आहेत, आपल्या अनेक ग्रंथातील कथा ज्या आहेत, उपनिषद आहेत आणि संतांनी लिहिलेलं संतांचं चरित्र, संतांच्या कथा, घटना, प्रसंग या सगळ्यांचा जसा जसा अभ्यास होत जातो तशी तशी आपली व्यापकता येते. आणि एकदा व्यापकता आली की तुकाराम महाराज म्हणतात असं, संकोचने काय झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. आणि ते ब्रह्म म्हणजे मीच आहे असा भाव आपल्या ठिकाणी निर्माण झाला. तसा तो परीक्षितीच्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे परीक्षिती जे आहे भगवंताशी एकरूप झाले आणि त्यानंतर त्यांची तयारी झाली की आता तो तक्षक केव्हाही येऊ, मी मरणासाठी आता घाबरणार नाही, मी केव्हाही त्याच्यासमोर उभा राहील आणि त्याला इतक्या चांगल्या प्रकारे मी त्याला म्हणजे त्याचं स्वागत करेल. म्हणजे आपला मृत्यू कसा चांगला व्हावा यासाठीचं जे शिक्षण आहे ते या श्रीमद भागवतातून आपल्याला मिळणार आहे. आज या कथा भागाचा पहिलाच भाग होता, त्यामुळे आज आपण या ठिकाणी थांबूया. मला वाटतं रोजचा जो आपल्या समर्थांच्या सेवेत हा समूहातला जो नियम आहे अर्धा तासाचं प्रवचन, या भागवताच्या महात्म्यामध्ये किंवा भागवताच्या पूर्ण विवेचनामध्ये कदाचित ते पाऊण तास पण होऊ शकतं. जसा कथा भाग असेल त्याप्रमाणे आपण पाहूया. आता पुढच्या शुक्रवारी आपण याच्यानंतरचा भाग आपण ऐकूया, तो पाहूया आपण. आता मगाशी मी म्हणल्याप्रमाणे या श्रीमद भागवताच्या ठिकाणी जो काय आरती जी आहे ती कल्याणकरी रामराय न म्हणता आपण श्रीमद भागवताची आरती म्हणूया. कारण ही आरतीसुद्धा जसं समर्थांनी ती आरती लिहिली तशी या ठिकाणी स्वतः शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी लिहिलेली ही आरती आहे श्रीमद भागवताची आरती. ती आपण म्हणूया आणि मग यानंतर थांबूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परमभक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जनसुफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची चित्त. श्लोक सुखमळे संत द्विजकुळे, सेवुनी रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. प्राणचे कीर्तनकारांचा, मेवा कविवर संताचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण.
त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, जय जय रघुवीर समर्थ, गोपाल कृष्ण भगवान की जय. छान झालं. हो तुम्ही धन्यवाद. फार पूर्व पट्टिका फार सुंदर सांगितली धन्यवाद. भागवताची, आणि त्याचं जे महत्व आहे, महात्म्य, हो ते सुद्धा फार नवीन माहिती सगळी मिळाली. धन्यवाद. दुसरे धन्यवाद.